काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी हे 2 दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत। काँग्रेसनं नेहमीच महाराष्ट्रातील निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ नंदुरबारमधून फोडलाय। यंदा कोल्हापुरात राहुल गांधी येत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। कारण काँग्रेसनं पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केलंय। मात्र राहुल गांधींच्या विरोधात भाजपनेही कंबर कसली आहे। त्यामुळे राहुल गांधी यांच्या यंदाच्या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। राहुल गांधी 4 आणि 5 ऑक्टोबरला कोल्हापुरात येत आहेत। तब्बल 14 वर्षांनंतर राहुल गांधी कोल्हापुरात येणार आहेत। अवघ्या महिनाभरात राहुल गांधींचा दुसरा महाराष्ट्र दौरा असेल। राहुल गांधींच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार आहे। दरम्यान राहुल गांधी 2010 साली म्हणजे तब्बल 14 वर्षापूर्वी कोल्हापुरात आले होते। काही कार्यक्रमानिमित्त ते या ठिकाणी आले होते। त्यानंतर थेट आता राहुल गांधी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर येत असल्यानं भाजप आक्रमक झाली आहे। काही दिवसापूर्वी राहुल गांधींनी परदेशातून आरक्षणासंदर्भात वक्तव्य केलं होतं। या विरोधात भाजप निदर्शने करणार आहे।